नमस्कार, मी ज्योती आपल्या ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण फ्लॉवरची मस्त अशी रस्सा भाजी तयार करणार आहोत। ते जास्त काही वाटण-घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही फ्लॉवरची भाजी करायची आहे। तर इथे ही फ्लॉवरची भाजी करण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा फ्लॉवर घेतलेला आहे। तर सर्वात आधी मी हा फ्लॉवर ना छान कट करून घेणार आहे। त्याचा पाठीमागचा देठाकडचा भाग आणि जी काही पानं आहेत ना ती सर्व काढून घेणार आहे। अशा पद्धतीने हे फ्लॉवर थोडासा मोकळा केला की आपल्याला हा चिरायला सोपा पडतो आणि ह्याची आपल्याला कोवळे दांडे घेता येतात। या फ्लॉवरचे जर आपण फार जुने आणि जाड दांडे घेतले तर मी शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मी फक्त ह्याचे कोवळे दांडे आणि जे तुरे आहेत तेच घेणार आहे। हा फ्लॉवर सगळ्यात अगोदर आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे। असे जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा ह्यामध्ये काही जर अळी वगैरे असेल ना तर ती दिसते आपल्याला, त्यामुळे अगदी हा छान असा फ्लॉवर थोडासा मोकळा करून घेतला की मग चिरायचा। हे पहा, अशा पद्धतीने थोडासा मोकळा केला की याचे छान आपल्याला असे तुरे घेता येतात भाजीसाठी। आणि मग हा जे तुरे आहेत ते मोठे असले ना मग आपल्याला असे कट करून घेता येतात। हा थोडासा असा फ्लॉवर उघडला आपण की ह्यामध्ये काही अळी वगैरे असेल तर ती देखील दिसते। बरेच जणांना फ्लॉवरमध्ये अळी असल्या कारणाने ही भाजी खायला मागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने ही भाजी थोडीशी चिरून छान उकळत्या पाण्यामध्ये असा उकडवून घेतला ना मग काही अळी वगैरे राहत नाही। आता हा फ्लॉवर आपल्याला उकळवून घ्यायचा आहे। तर ह्यासाठी मी अगोदर पाणी उकळवून घेणार आहे। पाणी उकळत ठेवताना मी मीठ आणि हळद घालणार आहे। मिठाने आणि हळदीने ह्यामध्ये जे काही किडे वगैरे राहिले असतील चुकून जरी तरी ते निघतील आणि ह्यावर काही जे पेस्ट्रीसाइड असेल ना तर ते देखील नष्ट होईल। त्यामुळे फ्लॉवरची कधीही भाजी केली ना तर असा उकळवून घ्यावा। आता हा फ्लॉवर असा फक्त आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असा उकळवून घ्यायचा, अगदी खळखळ पाण्यात आपल्याला उकळवून घ्यायचा आणि मग हा चाळणीतून गाळून घ्यायचा। अशा पद्धतीने हळद जर घातली ना आपण कोणत्याही पदार्थामध्ये तर ही अँटीबायोटिकचं काम करते, त्यामुळे भाजीमधील काही जीवजंतू आणि पेस्ट्रीसाइड म्हणजे रसायने घातली असतील तर ते निघून जातात। आता हा ब्लांच केलेला फ्लॉवर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मग पुढची तयारी करूयात। तर हे पहा, अशा पद्धतीने मी हा फ्लॉवर छान असा उकळवून घेतलेला आहे। आता ह्या भाजीमध्ये आपल्याला जास्त वाटण वगैरे नाही करायचं, फक्त 2 टोमॅटो मी इथे मध्यम आकाराचे असे चिरून घेऊन हे मिक्सरच्या भांड्यात काढलेले आहेत आणि 7-8 काजू काढलेले आहेत। तर हे टोमॅटो आणि काजूची आपल्याला पाणी न घालता अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे। एवढंच काय ते वाटण आपल्याला करायचं आहे, जास्त खोबरं वगैरे आपल्याला वाटायचं नाही आहे। आता आपण भाजी तयार करूया। त्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। एक चमचा राई जिरे घातलेले आहे। त्याचबरोबर मी अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालणार आहे। ही राई जिऱ्याची फोडणी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे आणि राई जिऱ्याची फोडणी परतवल्याच्या नंतर एक मध्यम आकाराचा असा बारीक चिरलेला कांदासुद्धा मी परतवून घेणार आहे। हा कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि चांगला कांदा परतला की ह्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती घालणार आहे 1 चमचा। जर तुम्हाला आलं, लसूण, मिरचीची वेगळी पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही टोमॅटोचं वाटण करताना त्यासोबतच तुम्ही फक्त आलं, लसूण आणि 1-2 हिरव्या मिरच्या वाटल्या तरी देखील चालू शकतं। आता हे आलं, लसूण आपल्याला चांगलं परतवण्याचा जो कच्चा स्मेल आहे ना म्हणजे जो वास असतो तो सगळा घालवून घ्यायचा आहे। आता ह्या कांद्यामध्येच म्हणजे परतलेल्या कांद्यामध्येच आपण फ्लॉवर जो ब्लांच करून ठेवला होता तो घालायचा आहे आणि हा देखील आपल्याला परतवून घ्यायचा आहे। ह्याने काय होतं, जो फ्लॉवरला एक उग्र असा वास असतो तो संपूर्ण निघून जातो। कित्येक वेळेला काही लोक फ्लॉवरच्या वासामुळे देखील ही भाजी खात नाही, तर अशा पद्धतीने फ्लॉवर जर तेलावर परतला तर मग फ्लॉवरचा संपूर्ण वास आहे, जो उग्र स्मेल आहे तो सगळा निघून जातो। आता फ्लॉवर परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर घालायचं आणि यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मसाल्यांसोबत सुद्धा हा फ्लॉवर चांगला परतवून घ्यायचा आहे। आता हा फ्लॉवर परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण करून घेतलं होतं ना टोमॅटो आणि काजूचं हे सुद्धा घालून परतवून घ्यायचं आहे, कारण टोमॅटो आणि काजू आपण कच्चेच घेतले होते, त्यामुळे ह्या मसाल्यांसोबत आपली टोमॅटोची पेस्ट देखील छान परतली जाईल आणि मसालेसुद्धा छान भाजले जातील। त्यामुळे हा फ्लॉवर परतत असतानाच आपण हे मसाले आणि टोमॅटोची प्युरी यामध्ये घातलेली आहे। पाहू शकता मसालासुद्धा छान भाजलेला आहे, छान भाजी परतवून झालेली आहे। आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। तर ही भाजी तुम्हाला कितपत सैलसर किंवा कितपत घट्ट हवी आहे त्या अंदाजाने तुम्हाला पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे, कारण ही भाजी शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे। आता ह्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहे। हे मी थोडीशी तव्यावर शेकून घेतलेली आहे आणि हिची पावडर मी या भाजीमध्ये घालणार आहे।
आता ही कसुरी मेथी घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। आता ही भाजी पुन्हा एकदा आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि ह्या भाजीवर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं अगदी मंद गॅसवर छान शिजवून घ्यायची। आता 10 मिनिटानंतर भाजी आपली छान शिजली आहे, छान तयार आहे आपली भाजी। तर आपण ह्यावरचं झाकण काढून आता हे भाजीतलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे, म्हणजे आपला फ्लॉवर देखील शिजलेला आहे। आपण एकदा चेक करूया। हे पहा, फ्लॉवर छान शिजला आहे आणि भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे। आपण अगदी शेवटी अर्धा चमचा ह्यावर गरम मसाला पावडर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहोत। तर भाजी ही खूप सुंदर होते आपली, एकदा नक्की बनवून पहा। वरून थोडीशी मी ह्यावर कोथिंबीर घालणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। खूप सुंदर आणि झटपट अशी फ्लॉवरची भाजी आपली तयार आहे। ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, कारण ही भाजी आपण जास्त रश्शावाली किंवा जास्त सुकी अशी देखील केलेली नाही आहे। तर ही भाजी तुम्ही पांढऱ्या भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर आजची ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।